वर्ल्ड किंग्स या संघाची फलंदाजीला सुरुवात झालेली आहे आणि रोहन भोसले हा नावाचा वादळ आहे आणि पहिल्याच चेंडूवरती षटकाराने सुरुवात करणारा हा रोहन भोसले. अगोदरच सांगितलेलं होतं दोन्ही संघांसाठी हा महत्त्वाचा सामना आहे आणि रॉयल्स या संघाला कोणत्याही परिस्थितीत जर जिंकायचं असेल तर रोहन भोसले या नावाला रोखावं लागेल, कारण का हा वादळ जर एकदा वादळ सुरू झाला तर हा वादळ खूप खराब आहे. सुनामी सारख्या वादळात सुद्धा हा वादळ खाऊन टाकेल असा हा रोहन भोसले. 2 चेंडू आणि 2 षटकार. फक्त षटकारानेच ओळखला जातो, षटकारांचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा हा रोहन भोसले आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. पहिल्याच अतितटीच्या आणि करोळ आणि मरोळ ह्या सामन्यामध्ये 2 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकणारा हा फलंदाज रोहन भोसले. विश्व मित्र क्रीडा मंडळाचा हा फलंदाज रोहन भोसले आज वर्ल्ड किंग्स या संघामध्ये आपली कामगिरी दाखवत आहे. अतिशय नावाजलेला असा फलंदाज, गाजलेला असा फलंदाज 2 चेंडूमध्ये कपिल सुद्धा हा सचिन तोडणकर म्हणण्याप्रमाणे अतिशय अष्टपैलू आणि सुंदर खेळाडू आणि अशा खेळाडूला 2 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. ते कामगिरी हा वादळच रोहन भोसलेच करू शकतो. तिसरा चेंडू रोहन भोसले आणि हा सुद्धा सीमारेखा पार. 3 चेंडू आणि 3 षटकार लगातार आर पार. रोहन भोसले 3 चेंडू आणि 3 षटकार. असा वादळ असेल तर याला लवकरात लवकर रोखावं लागेल, अन्यथा तुमचा सामना रोहन भोसले यांच्यासाठी ऑफर आलेली आहे. अजून उरलेल्या 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारलात तर अतित मसूरकर यांच्याकडनं 1001 रुपयाचं रोख पारितोषिक तुमच्यासाठी आलेलं आहे. 3 चेंडू 3 षटकार आपण मारलेले आहातच, अजूनही 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारलात तर रोख रक्कम 1001 रुपयाचं पारितोषिक हे अतित मसूरकर यांच्याकडून आपल्यासाठी आलेलं आहे. माझ्या मते डॉक्टर ॲडव्होकेट साजन पाटील सर हे बघतच असतील, त्यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा थोडी स्माईल असेलच. 3 चेंडूत 3 षटकार. रोहन भोसले नावाचा हा वादळ गेल्या वर्षी सुद्धा वर्ल्ड प्रीमियर लीग पर्व 4थ्या मध्ये रोहन भोसले याने अतिशय सुंदर खेळ करून मालिकावीर पटकावलेली होती. आताही त्या रेसमध्ये आहे रोहन भोसले. अतिशय सुंदर असा हा फलंदाज आहे. वळीतच नव्हे बाहेर सुद्धा त्याने मैदानं गाजवलेली आहेत असा हा फलंदाज आहे. 4था षटकार नसून हा चौकार आहे, पण चौकार आणि षटकार क्या बात आहे. रोहन भोसले नावाप्रमाणे ज्याप्रमाणे मी बोलत होतो त्या वादळाप्रमाणेच अतिशय सुंदर फलंदाजी करत आहे आणि 4 चेंडूमध्ये 3 षटकार आणि 1 चौकारानेशी 22 धावा. पहिल्या 4 चेंडू आणि तो सुद्धा गोलंदाज कोण तर कपिल नावाजलेला असा हा अष्टपैलू. अशा गोलंदाजाला जर रोहन भोसले सोडत नाहीये तर बाकीच्या गोलंदाजांना सुद्धा थरकाप होऊ शकतो. 4 चेंडू आणि 22 धावा. 4 चेंडू आणि 22 धावा याची फलंदाजी पाहण्यासाठी तर लोक इथे प्रेक्षक त्याचे चाहते किती उपस्थित असतात. कोण आपले कामधंदे सोडून येतात, कोण आपले दुकानं बंद करून येतात. असा हा रोहन भोसले ज्याचे चाहते सुद्धा या मैदानात खूप आहेत. 4 चेंडू आणि 22 धावा. 5वा चेंडू आणि पुन्हा एकदा सामना करेल रोहन भोसले. पुन्हा एकदा सीमारेखा पार आणि हा षटकार. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 28 या धावसंख्येवरती. खरंच रोहन भोसले अतिशय महत्वाचा फलंदाज आहे वर्ल्ड किंग्स या संघासाठी. 5 चेंडू आणि 28 धावा, 4 षटकार आणि 1 चौकार. रोहन भोसले नावाप्रमाणेच हा एक वादळ, क्रिकेटचं वादळ रोहन भोसले. या वादळाला रोखावं लागेल वर्ल्ड रॉयल्स या संघाला. या वादळापर्यंत सचिन तोडणकर जे यष्टीच्या मागे आहेत त्यांचं थोडंसं विचार चालूच असेल की ह्या वादळाला कसं रोखायचं आहे. अशाच बॉलची अशाच चेंडूची गरज होती. शेवटचा चेंडू अतिशय सुंदर टाकलेला होता पण 1 धाव मिळालेली आहे आणि पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येतील रोहन भोसले. पहिलं षटक संपलेलं आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 29.
पहिल्या षटकामध्ये 29 धावसंख्या उभारलेली आहे वरळी किंग्स या संघाने. माझ्या मते गोलंदाज तर खूप आहेत वरळी रॉयल्स या संघामध्ये, पण कपिल नावाच्या वादळाला अतिशय कपिल यादव हा सुद्धा अतिशय सुंदर अष्टपैलू खेळाडू असताना पहिल्या षटकामध्ये 29 धावा रोहन भोसले यांनी पटकावलेल्या आहेत. 4 षटकार आणि 1 चौकार. अतिशय सुंदर 4 षटकार 1 चौकार आणि 1 सिंगल. 29 धावा रोहन भोसले पहिल्या षटकात. दुसरं षटक घेऊन येत आहेत अक्षय नाईक हा सुद्धा अष्टपैलू खेळाडू आहे. अक्षय नाईक हा सुद्धा एक नावाजलेला डावखुरा गोलंदाज आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी करतो. गेल्या वर्षी त्याने वरळी रॉयल्स या संघामधून अतिशय सुंदर खेळी केलेली होती. असा हा गोलंदाज अक्षय नाईक. पाहूया आपण समोर रोहन भोसलेचं नावाचा वादळ आणि अशी सुंदर गोलंदाजी. नाही अवांतर धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या झाली ती 30. पण रोहन भोसले हा फलंदाजी करत असताना यष्टीरक्षकाच्या हातात बॉल जाणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तो अवांतर चेंडू असला तरी यष्टीरक्षकाच्या हातात जाणं खूप महत्त्वाचं आहे. रोहन भोसलेला चिरून पहिला चेंडू पुन्हा एकदा अवांतर धाव. हे थोडंसं प्रेशर असू शकतं अक्षय नाईकवरती, कारण का पहिल्या षटकामध्ये कपिल याच्या गोलंदाजीवरती 29 धावा पटकावलेल्या आहेत रोहन भोसले याने. तर थोडं प्रेशर हा गोलंदाजावरती येईलच नक्कीच, कारण का असा फलंदाज वादळासारखा हा फलंदाज अक्षय नाईक याचा हा पहिला चेंडू. पुन्हा सामना करेल रोहन भोसले आणि रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, पण पाहूया पंच काय निर्णय देत आहेत. 22च्या स्वरूपात चौकार. थोडस गचाळ असं यष्टीरक्षण झालेलं आहे सचिन तोडणकर यांच्याकडून आणि हा चौकार. धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या पोहोचलेली आहे ती 31 या धावसंख्येवरती. धावसंख्या झालेली आहे 35. वैयक्तिक अशा 29 धावा झालेल्या आहेत रोहन भोसले याच्या. अतिशय सुंदर असा चेंडू आणि आपल्या संघाला असा एक गडी मिळवून दिलेला आहे की जो वादळ या नावाने ओळखला जातो. रोहन भोसले ज्याने पहिल्या षटकात 29 धावा पटकावलेला होता तशा फलंदाजाला त्रिफळाचीत केलेला आहे अक्षय नाईक याने. अतिशय सुंदर हा गोलंदाज, नावाजलेला असा हा गोलंदाज. सचिन तोडणकर याच्या जरा जीवात जीव आला असेल आणि खरंच अक्षय नाईक याची स्तुती केलीच पाहिजे, कारण का त्याने त्रिफळाचीत केलेला आहे रोहन भोसले या फलंदाजाला. वादळ म्हणून ओळखला जाणारा हा फलंदाज रोहन भोसले. अशा फलंदाजाला तुम्ही त्रिफळाचीत कराल तर खरंच तुमची तुलना ही अतिशय चांगल्या गोलंदाजामध्ये झालीच पाहिजे. असा हा अक्षय नाईक. वेल्डन. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 35 या धावसंख्येवरती. पुढील फलंदाज प्रभाकर मेहता उर्फ प्रभ्या हा सुद्धा एक नावाजलेला फलंदाज आहे. महाकाली वॉरियर्स या संघातील हा खेळाडू आज वरळी किंग्स या संघामध्ये आपली फलंदाजी करण्यासाठी उत्सुक. पाहूया प्रभाकर मेहता उर्फ प्रभ्या आपल्या संघासाठी कोणता प्रयत्न करेल, कारण का रोहन भोसले यांनी आपलं काम केलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये 29 धावा त्याने जमवून आपल्या संघाला चांगल्या परिस्थितीत नेऊन ठेवलेलं आहे. पाहूया प्रभाकर मेहता. अक्षय नाईक याचा हा तिसरा चेंडू. थोडासा आत्मविश्वास सुद्धा वाढलेला असेल अक्षय नाईक याचा. आणि हा प्रभाकर मेहता याचा चेंडू अवांतर धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या झालेली आहे ती 36. अतिशय सुंदर गोलंदाजी करत आहे अक्षय नाईक. धावसंख्या झालेली आहे ती 36. खरंच वरळी रॉयल्स
या संघाचे संघ मालक यांनी सुद्धा थोडासा एक सुंदर असा श्वास सोडलेला असेल, कारण का तो त्यांनी गडी मिळवून दिलेला आहे रोहन भोसले या नावाचा. थोडी धावसंख्या तुम्ही रोहन भोसले हा बाद झाला म्हणजे तुम्ही 20 ते 25 धावा ऑलरेडी कमी केलेल्या आहेत. धावसंख्या झालेली ती 37. तीन चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे ती 37. चौथा चेंडू आणि सामना करेल प्रथमेश. प्रथमेश हा सुद्धा एक नावाजलेला असा फलंदाज आहे. पाहूया आपल्या संघासाठी कोणती करामत करतोय, पण हा निर्धाव धावाचा चेंडू, सुंदर असा चेंडू अक्षय नाईक याचा. खरंच अक्षय नाईक अतिशय सुंदर गोलंदाजी करत आहे आपल्या संघासाठी. ज्याप्रमाणे सचिन तोडणकर यांनी अक्षय नाईकला गोलंदाजी दिलेली असेल आणि त्यांच्या विश्वासाला सार्थ ठेवून अक्षय नाईक अतिशय सुंदर गोलंदाजी करत आहे आपल्या संघासाठी. निर्धाव धावाचा हा चेंडू टाकून धावसंख्या स्थिरावलेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी आणि पंचांचा निर्णय ही अवांतर धाव त्यांना मिळेल. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली ती 38. अक्षय नाईक याची गोलंदाजी फक्त एक चौकार आणि त्यांनी 4 वाईड आलेले आहेत. 4 वाईड आलेले आहेत, 8 धावा गेलेल्या आहेत, एक गडी मिळवून दिलेला आहे महत्वाचा. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू, पण बाईच्या स्वरूपात एक धाव मिळेल. धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या झालेली ती 39. शेवट धावसंख्या झाली ती 39. सामना करेल पुन्हा एकदा प्रभाकर मेहता उर्फ प्रभ्या. संघ मालक वळी किंग्सचे यांची सुद्धा अपेक्षा असेल की प्रभाकर मेहता यांच्या बॅट्समधून सुद्धा चौकार आणि षटकारांचा पाऊस पडावा. पण चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पाहूया पंच काय निर्णय देतात. पंचांनी तो अपील फेटाळलेली आहे आणि धावसंख्येत वाढ झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 40. दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणारा हा सामना. दोन्ही संघांसाठी विजय हा महत्वाचा. जो संघ विजयी होईल तो पुढच्या सामन्यांमध्ये प्रवेश करेल आणि जो संघ पराजित होईल त्या संघाला या लीग मधून बाहेर जावं लागेल. याची नोंद घ्यायची आहे, कारण का दोन्ही संघांना हा सामना खूप महत्वाचा आहे. दोन्ही संघांना हा विजय खूप महत्वाचा आहे. दोन्ही संघाची ओढाताण ही फक्त ह्या विजयासाठी असेल. दोन्ही संघ अतिशय खूप महत्वाचे आहेत. माझ्या मते पुढील गोलंदाज असेल तो शुभम पाटील. जर त्याला गोलंदाजी देत असतील, अतिशय महत्वाचा गोलंदाज आहे हा वळी रॉयल्स या संघाचा. आणि खरंच चेंडू त्याच्या हातात आलेला आहे आणि शुभम पाटील हे गोलंदाजीसाठी सज्ज झालेले आहेत. शुभम पाटील उर्फ मच्छी हा असाच गोलंदाज आहे. तेज धार याच्या गोलंदाजीमध्ये जी धार आहे ती माझ्या मते पाकिस्तानचा खेळाडू शोएब अख्तर ह्याच्या गोलंदाजीमध्ये होती. अशी धार त्या शुभम पाटील याच्या गोलंदाजीमध्ये आहे. पण पाहूया ती धार किती कामाला येते, कारण का समोरचा फलंदाज जो आहे प्रभाकर मेहता उर्फ प्रभ्या हे प्रॅक्टिसला सुद्धा वाट बघत असतात प्रभाकर मेहता की कधी शुभम पाटील येतोय आणि मी षटकार मारतोय. ही तर वेळ आहे. पाहूया यशस्वी कोण होतोय, प्रभाकर मेहता की शुभम पाटील. दोघांचा सामना असेल. एक विकेटसाठी सज्ज आणि एक षटकारासाठी सज्ज. प्रभाकर मेहता आणि शुभम पाटील नावाजलेला गोलंदाज आणि माझा फेवरेट गोलंदाज शुभम पाटील. पहिल्या चेंडूवरती षटकार मारण्याचा प्रयत्न होता, पण हा निर्धाव धावाचा चेंडू, अतिशय सुंदर असा चेंडू शुभम पाटील याचा. पहिल्या चेंडूत एकही धाव दिलेली नाहीये प्रभाकर मेहताला. अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. अशीच काहीतरी अपेक्षा असेल सचिन तोडणकर यांना शुभम पाटील यांकडून. आणि त्यांच्या चेहऱ्यावरती थोडी स्माइल दिसते मला, कारण का पहिलाच चेंडू त्यांनी निर्धाव धावाचा चेंडू टाकलेला आहे आणि दुसरा चेंडू माझ्या मते प्रभाकर मेहता हे तयार असतील. षटकार मारण्याचा प्रयत्न असेल, पण पाहूया दुसऱ्या चेंडूमध्ये प्रभाकर मेहता काय करतील. यष्टीरक्षकाच्या मागे सचिन तोडणकर हे सुद्धा अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण लावत आहेत.
प्रयत्न पुन्हा एकदा पंच काय निर्णय देत आहेत आणि पुन्हा एकदा निर्धाव धावाचा चेंडू. अतिशय सुंदर असा चेंडू. मी म्हटलं होतं शुभम पाटील हा सुद्धा कमी लेखाचा चेंडू नाही, अतिशय सुंदर गोलंदाज आहे. चांगल्या चांगल्या गोलंदाजांमध्ये त्याचं नाव घेतलं जातं आणि चांगले चांगले फलंदाज त्याच्यासमोर आपले घुटणे टेकतात. असा हा गोलंदाज शुभम पाटील. दोन चेंडू मध्ये एकही धाव दिलेली नाही. हा तिसरा चेंडू. सामना करेल पुन्हा एकदा प्रभाकर मेहता. हा सुद्धा निर्धाव धावाचा चेंडू. चोटी धाव घेण्याचा प्रयत्न पण अयशस्वी प्रयत्न. 3 चेंडू मध्ये एकही धाव दिलेली नाहीये. अतिशय सुंदर गोलंदाजी. सचिन तोडणकर याच्या विश्वासाला सार्थ ठरवणारा असा हा गोलंदाज शुभम पाटील उर्फ मच्छी. अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. खरंच जितकं बोलावं तितकं कमी आहे या गोलंदाजाबद्दल, कारण का प्रभाकर मेहता सारख्या फलंदाजाला 3 चेंडू उभं करणं महत्वाचं आहे. सुंदर असा फलंदाज आहे प्रभाकर मेहता. त्याला चौथा चेंडू पाहूया प्रभाकर मेहता काय करतायत. आणि चौथा चेंडू माझ्या मते बाद आणि 4 चेंडू मध्ये एक गडी मिळवून अतिशय सुंदर गोलंदाजी केलेली आहे शुभम पाटील. 4 चेंडू मध्ये एकही धाव दिलेली नाहीये आणि प्रभाकर मेहता हा बदक 0 वरती आउट झालेला आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय शुभम पाटील. 2 षटका अखेरीस 40 धावा असताना तिसऱ्या षटकाला शुभम पाटील सारखा गोलंदाज येतो आणि 4 चेंडू मध्ये एकही धाव देत नाही. प्लस प्रभाकर मेहता सारखा एक गडी बाद करून देतो आपल्या संघाला. खरंच सचिनदादा तोडणकर सुद्धा कितीतरी खुश असतील शुभम पाटील याच्यावरती. आणि सचिन तोडणकर यांची रणनीती माझ्या मते यष्टीच्या मागे अतिशय धोनीसारखी, महेंद्रसिंग धोनीसारखी करत आहेत. कारण का शुभम पाटीलला ते घेऊन आलेले आहेत. म्हणजे त्यांच्या डोक्यात काहीतरी विचार असेल की शुभम पाटील हा गोलंदाज असा आहे की तो ह्या फलंदाजांना रोखू शकतो. आणि पुढील फलंदाज आलेला आहे विनायक. हा सुद्धा एक घातक फलंदाज आहे. विनू याला सुद्धा शुभम पाटीलला अशीच गोलंदाजी काहीशी करावी लागेल जर तुम्हाला ह्यांना रोखायचं असेल तर. शुभम पाटील सारखा गोलंदाज अजून एक महत्वाचा आहे. 2 चेंडू शिल्लक आहे शुभम पाटील. आणि खरंच शुभम पाटील तुम्ही सुंदर गोलंदाजी केलेली आहे आपल्या संघासाठी. कारण कर्णधार आणि संघ मालक तुमच्यावरती खरंच खूप खुश आहेत. जी कामगिरी तुम्ही वर्ल्ड वॉरियर्स साठी गेल्या वर्षी करू शकले नाही ती कामगिरी तुम्ही रॉयल साठी करत आहात. अतिशय सुंदर आणि दिवस पाण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा झेल निसटलेला आहे आणि चौकार. हा चौकार नव्हताच. सुंदर गोलंदाजी आहे पण यष्टीरक्षकाचं थोडस गच्चाळ असं यष्टीरक्षण झालं आणि 4 धावा गेलेल्या आहेत. पण ठीक आहे शुभम पाटील तुझी काही चुकी नाही आहे. तू आपली गोलंदाजी करत राहा. आणि सुंदर असा चौकार विनू याच्या पहिल्याच चेंडूवरती त्याने आपला मारलेला आहे, ठोकलेला आहे. विनू हा सुद्धा अतिशय सुंदर फलंदाज आहे. आणि शेवटचा चेंडू शुभम याचा. सामना करेल मिनू आणि हा सीमारेखा पार षटकार. मी पहिलेच सांगितलेलं होतं की विनू हा सुद्धा एक घातक फलंदाज आहे वर्ल्ड किंग्स या संघाकडे. आणि शुभम पाटील याच्या ह्या षटकामध्ये फक्त 10 धावा गेलेल्या आहेत. एक चौकार आणि एक षटकार. पहिले 4 चेंडू निर्धाव धावाचे असताना शेवटच्या 2 चेंडूमध्ये 10 धावा गेल्यात आणि धावसंख्या झालेली आहे ती 50. जोरदार टाळ्या. वर्ल्ड किंग्स या संघाची 50 धावसंख्या झालेली आहे. आजच्या दिवसातील पहिलीच 50 धावसंख्या करणारा हा वर्ल्ड किंग्स हा पहिला संघ.
अतिशय सुंदर अशी गोलंदाजी चालू होती, पण विनू सारखा फलंदाज येऊन एक चौकार आणि एक षटकार मालवून अतिशय चांगल्या स्थितीत आपल्या संघाला ठेवलेला आहे. आणि हा पुन्हा एकदा सीमारेखा पार षटकार. प्रथमेश धावसंख्या झालेली आहे ती 50. तिसरं षटक घेऊन येत आहेत अक्षय. पहिल्या चेंडूवरती षटकार. धावसंख्या झालेली ती 56. दुसरा चेंडू आणि सामना करेल पुन्हा एकदा प्रथमेश. आणि निर्धाव धावाचा चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाज आहे अक्षय. 2 चेंडू मध्ये भली पहिल्या चेंडूला षटकार गेला असेल, पण दुसरा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव धावाचा चेंडू. तिसरा चेंडू पुन्हा ऑफ साईडच्या दिशेने हात टोलावलेला आहे, पण पाहूया पंच काय निर्णय देत आहेत. पंचांनी चौकार घोषित केलेला आहे आणि धावसंख्या झालेली ती 60. धावसंख्या झालेली ती 60. सुंदर अशी फलंदाजी दोन्ही फलंदाजाकडून विनायक आणि प्रथमेश. बाबू पुन्हा एकदा अक्षय याचा सामना करेल प्रथमेश. आणि सुंदर अशी गोलंदाजी. निर्धाव धावाचा चेंडू आणि पंचांकडे अपील केलेली आहे यष्टीरक्षकाने, पण पंचांनी ती अपील फेटाळलेली आहे आणि धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 60 या धावसंख्येवरती. 4 चेंडू झालेले. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. अतिशय सुंदर गोलंदाजी अक्षय नाईक याची आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा निर्धाव धावाचा चेंडू. अतिशय सुंदर असा चेंडू आणि यष्टीरक्षक सुद्धा सुंदर. सचिनदादा तोडणकर यष्टीरक्षकाच्या यष्टीच्या मागे महेंद्रसिंग धोनी सारखी कप्तानी करत आहेत. शेवटचा चेंडू आणि हा सुद्धा सीमारेखा पार षटकार. आणि धावसंख्या झालेली आहे ती 66. 4 षटक संपलेले आहेत आणि धावसंख्या झाली आहे ती 66. चार षटक संपलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 30. 4 धावसंख्या झालेली आहे ती 66. शेवटचं षटक असेल. पाहूया सचिन दादा तोडणकर शेवटचं षटक कोणाच्या हाती देतील, कारण का 66 धावसंख्या झालेली आहे. असा कोणता गोलंदाज आहे जो कमीत कमीत 80च्या आतमध्ये समोरच्या टीमला रोखू शकतो. तसेच आमच्या मंडळाला वेळोवेळी सहकार्य करणारे सिद्धेश शिंदे उर्फ बुवा यांचे इथे आगमन झालेले आहे. मंडळातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत. आमच्या मंडळाला समालोचक म्हणून सुद्धा अतिशय खूप महत्त्वाचं सहकार्य आणि योगदान देत असतात. तरी मंडळातर्फे मी त्यांचे शतशः आभार व्यक्त करतो आणि आमच्या मंडळाचे कार्यकर्ते किरण नार्वेकर यांना नम्र विनंती करेन की त्यांचं पुष्पगुच्छ, श्रीफळ आणि नारळ देऊन प्रकाश कुवळेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते आमचे प्रकाश कुवळेकर
यांना नम्र विनंती करते की त्यांचं श्रीफळ शॉल देऊन त्यांचं स्वागत करायचंय. जे सहकार्य तुम्ही करत असतात मंडळ तुमचे आभारी आहे. सिद्धेश शिंदे, नमस्कार. सिद्धेश शिंदे मंडळ आपले आभारी आहे. धन्यवाद. जे सहकार्य करतात ते खूप मोलाचं असतं. असंच सहकार्य करत राहा. पाचवं षटक सचिन तोडणकर यांनी बिपिन याच्या हातात दिलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे ती 66. वर्ल्डी किंग्स या बाजूने बोललो तर कमीत कमी अजून तुम्हाला 20 ते 25 धावा या षटकामध्ये करावे लागतील तर तुम्ही समाधानकारक धावसंख्येपर्यंत पोहोचाल. आणि वर्ल्डी रॉयल्स या संघाच्या बाजूने बोललो तर कमीत कमीत तुम्हाला अजूनही 10 ते 15 धावा ह्या षटकामध्ये दिलात तर समाधानकारक धावसंख्या असेल की तुम्ही त्याचा पाठलाग करू शकता. शेवटचं षटक धावसंख्या झालेली आहे ती 66. बिपिन ह्याच्या हातात चेंडू आणि सामना करेल विनू. नावाजलेला असा हा फलंदाज विनायक. अतिशय सुंदर असा चेंडू. ज्याप्रमाणे सचिन तोडणकर याने शेवटचा चेंडू बिपिन याच्या हातात दिलेला आहे त्या विश्वासाला सार्थक देऊन पहिला चेंडू तर निर्धाव धावाचा टाकलेला आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी. विनायक सारख्या फलंदाजाला पहिल्याच चेंडूमध्ये निर्धाव धावाचा चेंडू टाकणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. दुसरा चेंडू पुन्हा एकदा सामना करेल विनू. षटकार मारण्याचा प्रयत्न, बॉल हवेत गेलेला पण प्लेअर खाली नो मॅन्स लँड मध्ये पडलेला आहे. आणि शुभम पाटील याच्या हातात चेंडू पण एकच धाव मिळेल. धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या झाली ती 67. 2 चेंडू आणि धावसंख्या झाली 67. तीन चेंडू आणि धाव सॉरी 2 चेंडू आणि धावसंख्या झालेली 67. तिसरा चेंडू 2 चेंडू मध्ये अजूनपर्यंत फक्त एकच धाव दिलेली आणि धावसंख्या झाली ती 67. 67 धावसंख्या झालेली आहे कारण का पहिल्याच ओव्हरला रोहन भोसले या नावाच्या वादळ्याने 29 धावा पटकावलेल्या होत्या आणि त्या धावा पटकावलेल्या असताना तो बाद झाला म्हणून ते 20 ते 25 धावा माझ्या मते कमी झालेल्या आहेत. सुंदर अशी गोलंदाजी. तिसरा चेंडू सुद्धा एकच धाव मिळेल आणि धावसंख्या झालेली आहे ती 68. पुन्हा एकदा फलंदाजीसाठी स्ट्राईकवर आलेला आहे तो विनू. हा सुद्धा एक धडाकेबाज आणि षटकार मारण्यामध्ये अतिशय महत्वाचा फलंदाज आहे वर्ल्डी किंग्स या संघाचा. चौथा चेंडू सामना करेल विनू. अतिशय सुंदर असा चेंडू पण अवांतर धाव पंचांनी घोषित केलेली आहे आणि एक अजून एक्स्ट्रा रन म्हणजे 2 धावा मिळतील या चेंडूवरती. एकही चेंडू मोजला जाणार नाही. धावा सुद्धा 2. धावसंख्या झालेली आहे ती 70. अजूनही 3 चेंडू शिल्लक. षटकार मारण्याचा प्रयत्न पाहूया आपण. थोडं फिल्डरच्या मागे राहिलेला आणि कपिल यादव थोडस क्षेत्ररक्षण मध्ये काहीतरी मागे पुढे करत होते. 2 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या झालेली ती 72. 4 चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे ती 72.
शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील आणि प्रथमेश याचा प्रयत्न असेल की 2 चेंडूमध्ये कमीत कमीत एक षटकार तरी भेटलाच पाहिजे आणि ह्यांचे प्रयत्न असतील की 2 चेंडूमध्ये आपण डॉट काढायचा आणि हा पहिलाच चेंडूवरती हा षटकार सीमारेखा पार म्हणण्याप्रमाणे प्रथमेशाने विचार केलेलाच होता की आपल्याला षटकार कोणत्याही परिस्थितीत हवा आहे 2 चेंडूमध्ये, पण त्यांनी ह्याच चेंडूवरती षटकार मारलाय आणि अजून एक चेंडू असेल आणि ह्या चेंडूवरती जर षटकार मारला तर तो बोनसच असेल. धावसंख्या झालेली आहे ती 78 78. शेवटचा चेंडूवरती षटकार मारण्याचा प्रयत्न असेलच, 80च्या वरती धाव घेण्याचा नक्कीच प्रयत्न असेल आणि रॉयल्स या संघाचा प्रयत्न असेल की कोणत्याही परिस्थितीत हा चेंडू निर्धाव धावाचा असेल आणि आपण 78 धावावरती त्यांना रोखू शकतो असा रॉयल्स यांचा प्रयत्न असेल. आणि ही पुन्हा एकदा एक अवांतर धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या झालेली आहे ती 79 79. शेवटचा चेंडू सामना करेल प्रथमेश. यानंतर होणारा सामना त्याचा सुद्धा आता थोड्याच वेळात नाणेफेकीचा कॉल होईल याची नोंद घ्यायची आहे. समोरच्या दिशेने टोलावलेला एक धाव आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धाव पूर्ण झालेले आहेत, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न पण 2च धावांवरती समाधान मानावं लागेल आणि धावसंख्या झालेली आहे ती 81. समाधानकारक धावसंख्या तर वरळी किंग्स या संघाची झालेली आहे 81. वरळी रॉयल्स या संघाला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकायचा असेल तर 30 चेंडूत 82 धावांची गरज. 30 चेंडू आणि 82 धावा, कारण का रोहन भोसले याने अतिशय सुंदर फलंदाजी करून आपल्या संघाला पहिल्या षटकामध्ये 29 धावा करून दिलेल्या होत्या आणि धावसंख्या ही समाधानकारक धावसंख्येवरती पोहोचलेली आहे. वरळी रॉयल्स या संघाकडे सुद्धा अतिशय सुंदर फलंदाज आहे, सचिन दादा नावाचा हा षटकारांचा बादशाह सुद्धा त्यांच्याकडे आहे. तर धावा हे करू शकतात, धावा काही कठीण नाही आहेत. 30 चेंडू आणि 82 धावा, 30 चेंडू आणि 82 धावा. तसेच यानंतर होणारा सामना वरळी ब्लास्टर्स आणि वरळी स्ट्रायकर्स या दोन्ही संघाच्या कर्णधारांना नम्र विनंती आहे की त्यांनी नाणेफेकीच्या कॉलसाठी व्यासपीठाजवळ यायचं आहे. वरळी ब्लास्टर्स आणि वरळी स्ट्रायकर्स. वरळी स्ट्रायकर्सचा कर्णधार आणि वरळी ब्लास्टर्स या संघाचा कर्णधार आशिष जयस्वार. आपल्याला नम्र विनंती आहे नाणेफेकीच्या कॉलसाठी व्यासपीठाजवळ उपस्थित राहायचं आहे. माझ्या मते आजचे सामने प्रत्येक संघासाठी महत्त्वाचा सामना असेल, कारण का नॉकआउट राऊंडला सुरुवात झालेली आहे. जो संघ विजयी होईल तो पुढच्या सामन्यांमध्ये प्रवेश करेल, जो संघ पराजित होईल तो ह्या लीग मधून बाहेर जाईल. म्हणून सगळे सामने हे चित्तथरारक रोमांचक असे सामने असतील. तसेच आमच्या मंडळाचे हितचिंतक, आमच्या मंडळाला वेळोवेळी सहकार्य करणारे, योगदान करणारे संदेश मदनलाल गुप्ता यांना नम्र विनंती आहे की त्यांनी नाणेफेकीच्या कॉलसाठी यायचं आहे. तुमच्या हस्ते नाणेफेकीचा कॉल होईल वरळी स्ट्रायकर्स विरुद्ध वरळी ब्लास्टर्स. वरळी स्ट्रायकर्स विरुद्ध वरळी ब्लास्टर्स या संघाचा नाणेफेकीचा कॉल संदेश गुप्ता यांच्या हस्ते. दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा सामना असेल. दोन्ही संघांसाठी ऑल द बेस्ट, हार्दिक शुभेच्छा. आशिष जयस्वार, राकेश पाटील. अतिशय महत्त्वाचा असा निर्णय असेल. पाहूया नाणेफेकीचा कॉल कोण जिंकतोय ते. आशिष जयस्वार म्हणजे वरळी ब्लास्टर्स हा संघ नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. पाहूया ते काय निर्णय घेत आहेत. फील्डिंग आशीष, ये सामना मतलब ये जो अभी जो मैच है वो दोनों के लिए करो या मरो ऐसा मैच है.
तो आपका इस मैच में टारगेट क्या होगा? लास्ट टाइम जैसा ही होगा? सेम लास्ट टाइम जैसा कि हम सोचेंगे कि कम रन बनाने दे सामने वाले टीम को। लेकिन अब मैं कल से देख रहा हूँ जो पहले बैटिंग कर रही है वही ज़्यादा करके टूर्नामेंट सब मैचेस जीत रही है, क्योंकि चेस करना बहुत मुश्किल हो रहा है, उसके बावजूद भी आपने फील्डिंग लिया। तो आप इस बारे में क्या कहना चाहते हो? नहीं, हमने थोड़ा कुछ बॉलिंग में कुछ चेंजिंग किया है, देखते हैं क्या होता है आगे। ठीक है, चेंजिंग किया है, लेकिन जो सामने जो बल्लेबाज है, आपने ये पहला मैच देखा ही होगा, जैसे राकेश पाटिल ने अपने यष्टि के पीछे अच्छी से धोनी जैसा दिमाग लगा के जो अच्छी फील्डिंग लगाया था, तो उस हिसाब से आपको बैटिंग के लिए भी वो लोग अच्छे से रोक सकते हैं, वैसा उनका तैयारी है। कोशिश करेंगे हम अच्छा खेलने के लिए, आप कुछ नहीं कर सकते उसके लिए। ऑल द बेस्ट राकेश पाटिल। सामन्याला सुरुवात झालेली आहे 80 धावाचा 81 धावाचा पाठलाग करताना वर्ल्डी रॉयल्स हा संघ, आणि पहिलीच गोलंदाजी घेऊन येत आहेत साजन पाटील सर. नावाजलेले असे गोलंदाज डॉक्टर ॲडव्होकेट साजन पाटील सर पहिल्याच चेंडूमध्ये एकच धाव दिलेली आहे. पहिल्याच 81 धावाचा पाठलाग करताना पहिल्याच षटक घेऊन आलेले आहेत वर्ल्डी रॉयल्स वर्ल्डी किंग्स या संघाकडून. साजन सर सामना करेल श्लोक. श्लोक हा सुद्धा एक असा खेळाडू आहे ज्याची मूर्ती लहान पण कीर्ती महान, असा हा खेळाडू महाकाली या संघाकडून खेळतो, आणि आज आपल्याला काहीतरी करामत अशी करायची आहे या संघासाठी. वर्ल्डी रॉयल्स या संघासाठी आपली करामत त्यांना करायची आहे. अतिशय सुंदर असा टोलावलेला चेंडू, आणि हा पहिलाच गडी बाद, पहिलाच मोठा झटका. कपिल, जसं सचिन दादा तोडणकर याने सांगितलं होतं की समोरच्या टीममध्ये जर रोहन भोसले हा नावाचा वादळ आहे तर आमच्याकडे कपिल यादव ह्या नावाचा वादळ आहे, पण तो वादळ सुद्धा संपलेला आहे. आणि आता जे काही आहे ते फक्त आणि फक्त स्वतः कर्णधार सचिन दादा तोडणकर यांच्यावरती अवलंबून आहे. पण पाहूया फलंदाजीसाठी कोण येतोय. सचिन दादा यांच्या डोक्यात काहीतरी वेगळे विचार चालत असतील, त्यांचा प्रयत्न काय असेल ते पाहूया. त्याचप्रमाणे या वर्ल्डी किंग्स बद्दल बोलायचं तर सुंदर गोलंदाजी साजन पाटील सर. गेल्याच सामन्यामध्ये त्यांनी हॅट्रिक घेतलेली होती, आपल्या मैदानावरती नाही कुठे बाहेर. अतिशय सुंदर त्यांनी गोलंदाजी करून हॅट्रिक मारून अतिशय आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये ठेवलं होतं. अशीच काहीशी गोलंदाजी आता सुद्धा आपल्या संघासाठी करत आहेत, आणि खरंच सचिन दादा तोडणकर स्वतः फलंदाजीसाठी आलेले आहेत. सर्व 82 धावाचा जो मोठी धावसंख्या आहे ती पार करण्यासाठी सचिन दादा तोडणकर आलेले आहेत, आणि समोरच्या दिशेने हा टोलवलेला एक धाव मिळेल. धावसंख्या झालेली आहे ती 3. 4 चेंडू आणि 3 धावा. अतिशय सुंदर गोलंदाजी साजन सरांची. साजन सर अतिशय सुंदर गोलंदाज आहेत, आणि खरंच अबाव 40 मधील हे गोलंदाज सुंदर अशी गोलंदाजी करत आहेत. श्लोक याचा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, आणि हा चौकार. पहिला चौकार आणि सुरुवात केलेली आहे श्लोक याने रिव्हर्स मध्ये मारून. धावसंख्या झालेली आहे ती 7. श्लोक हा सुद्धा एक नावाजलेला फलंदाज आहे. जर ह्याची पण बॅट एकदा काही चालली तर ह्याला रोखणं सुद्धा खूप कठीण आहे, पण साजन पाटील सरांसमोर चालणं थोडं मुश्किलच, कारण का साजन पाटील सर हे खूप महत्त्वाचे गोलंदाज. वर्ल्डी किंग्स या संघाचे पहिले षटक संपलेलं आहे, आणि धावसंख्या झालेली आहे ती
7. ती 24 चेंडूत अजूनही 75 धावांची गरज. वर्ली रॉयल्स या संघाला हा सामना विजय होण्यासाठी 24 चेंडूत 75 धावांची गरज. 24 चेंडू आणि 75 धावा. बॉलर्स नेम आकाश. रोहन भोसले यष्टीच्या मागे आपली चाणक्य वृत्ती क्षेत्ररक्षण लावत आहेत आणि स्ट्रायकर सचिन तोडणकर, षटकारांचा बादशाह ओळखला जाणारा हा फलंदाज सचिन दादा तोडणकर. अबाव 40 असणारा हा खेळाडू. ज्याप्रमाणे साजन सरांनी अतिशय सुंदर गोलंदाजी केली त्याचप्रमाणे रॉयल्स या संघाला सुद्धा अपेक्षा असेल की सचिन दादा तोडणकर हे सुद्धा सुंदर फलंदाजी करतील आपल्या संघासाठी. आणि हा षटकार मारण्याचा प्रयत्न होता पण निर्धाव धावाचा चेंडू. आकाशाची सुंदर गोलंदाजी आणि यष्टीरक्षक रोहन भोसले यांच्या हातात हा चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 7 या धावसंख्येवरती. धावसंख्या ही खूप मोठी आहे कारण का पहिल्या षटकामध्ये साजन सरांनी फक्त 7च धावसंख्या दिलेली आहे. तर अजूनही आपल्याला खूप धावसंख्या उभारायची आहे याची नोंद घ्यायची. आणि हा षटकार मारण्याचा प्रयत्न आणि हा कॅच घेण्याचा सुंदर असा प्रयत्न होता. धीरज बैकर याचा अतिशय सुंदर असा प्रयत्न झेल घेण्याचा पण झेल काय त्याच्या हाती आलं नाही. पण प्रयत्नासाठी 100 मार्क्स दिले पाहिजे. अतिशय सुंदर प्रयत्न होता धीरज बैकर यांचा. त्यांनी विचार केलेला होता की मी चौकार अडवेन नाही अडवेन माहिती नाही पण झेल घेऊन त्यांना बाद करायचा आहे असा प्रयत्न धीरज बैकर यांचा होता. पण प्रयत्नासाठी 100 गुण नक्कीच मिळतील. सुंदर प्रयत्न धीरज बैकर यांचा. श्लोक पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. श्लोकच्या मनात हेच विचार चालत असणार कारण का जर आपण चौकार आणि षटकार ठोकले नाही तर आपल्याला खूप लांब जाईल मॅच. आणि हा प्रयत्न आणि धीरज बैकर खाली आणि हा झेल बाद श्लोकच्या स्वरूपात. दुसरा गडी बाद. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आकाश यासकडून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती धीरज बैकर याने प्रयत्न केलेला होता सचिन दादा तोडणकर यांचा झेल घेण्याचा पण तो अयशस्वी ठरला. आणि नंतर काही त्यांच्या हातात श्लोक या फलंदाजाचा चेंडू आला आणि धीरज बैकर याने सुंदर असा झेल करून श्लोकला रिटर्न परत पॅव्हिलियन मध्ये पाठवलेला आहे. पुढील फलंदाज शुभम जंगम. अतिशय सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा निर्धाव धावाचा चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 9 या धावसंख्ये 9 या धावसंख्येवरती. 8 चुकीची दुरुस्ती 8 या धावसंख्येवरती. षटकार मारण्याचा प्रयत्न आणि गच्चाळ असं क्षेत्ररक्षण पण एकच धाव मिळेल. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला नाहीये कारण का या अशी धावसंख्या उभारायची आहे
तर सचिन दादा तोडणकर यांना जास्तीत जास्त स्ट्राईकवरती राहावं लागेल, कारण का आपल्याला षटकार आणि चौकार हवे आहेत, कारण का धावसंख्या ही मॅच खूप लांब गेलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 9 आणि ही निर्धाव धावाचा चेंडू. सचिन दादा तोडणकर ही अवांतर धावेची वाट पाहत असताना हा निर्धाव धावाचा चेंडू. 2 षटक संपलेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 9. सुंदर गोलंदाजी आकाश याची आणि धावसंख्या झालेली आहे ती 9. 2 षटकाखेरीस धावसंख्या झालेली आहे 9. वरळी वॉरियर्स संघाचा कर्णधार अक्षय सावंत जिथे कुठे असेल त्वरित माईकशी संपर्क साधावा. वरळी वॉरियर्स या संघाचा कर्णधार अक्षय सावंत जिथे कुठे असेल माईकशी संपर्क साधावा. पुढील गोलंदाज तिसरं षटक घेऊन येत आहेत तुषार. आणि सामना करेल शुभम. अजूनही 18 चेंडू मध्ये 73 धावांची गरज आणि सुंदर असा फटकार सीमारेखा पार षटकार. शुभम याच्या बॅटीतून तुषार याला पहिल्या चेंडूवरती सुंदर असा षटकार आणि धावसंख्या पोहोचलेली आहे ती 15 या धावसंख्येवरती. असेच काहीशे षटकार चौकार मारावे लागतील तर तुम्ही त्या धावसंख्येपर्यंत पोहोचाल, कारण का धावसंख्या थोडी खूप मोठी आहे, लांब गेलेली आहे तुमच्यापासून मॅच वरळी रॉयल्स आणि तुम्हाला चौकार आणि षटकारांचा थोडा पाऊस पाडावाच लागेल जर ही मॅच जिंकायची असेल. दुसरा चेंडू तुषाराचा हा सुद्धा सीमारेखा पार षटकार. धावसंख्या झालेली आहे ती 21. अतिशय सुंदर फलंदाजी करतोय शुभम. अशीच काहीशी फलंदाजी तुम्हाला करावी लागेल शुभम, कारण का आपली धावसंख्या जी आहे ती आपल्याला 82 धावा करायच्या आहेत याची नोंद घ्यायची आहे. सचिन दादा तोडणकर यांचे सुद्धा प्रयत्न चालू आहेत पण ते प्रयत्न अपुरे पडत आहेत. अशीच फलंदाजी सचिन दादा तोडणकर यांना सुद्धा करायची आहे, कारण का कर्णधार प्रयत्न करत आहेत पण त्या प्रयत्नांना काही यश येत नाहीये. शुभम त्यांच्या विश्वासाला सार्थ ठेवून यांनी आता 2 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकलेले आहेत. तिसरा चेंडू तुषार याचा. साजन पटेल सर काहीतरी कानमंत्र देण्यासाठी तुषार जवळ आलेले आहेत. पाहूया त्यांचा कानमंत्र घेऊन तुषार कोणती गोलंदाजी करते, कोणते प्रयत्न करेल. तुषार तिसरा चेंडू. सामना करेल पुन्हा एकदा शुभम. शुभमचा तर प्रयत्न असेल की त्याला षटकाराचाच प्रयत्न करायचा असेल आणि तुषार याचा प्रयत्न असेल की कसा आपण याला निर्धाव धावाचा चेंडू टाकू शकतो. तो प्रयत्न तुषार याचा असेल आणि अवांतर धाव आणि धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे ती 22. 2 चेंडू 22 धावा. 1 षटक 2 चेंडू आणि 22 धावा. अतिशय सुंदर फलंदाजी करतोय अजूनपर्यंत तरी शुभम याने चांगली फलंदाजी केलेली आहे. 2 चेंडूमध्ये पहिल्याच 2 चेंडूमध्ये 2 षटकार
ठोकलेले आहे तुषार याला. तुषार याचा हा तिसरा चेंडू. पाहूया शुभम. रिवर्स मारण्याचा प्रयत्न आणि हा चौकार. 2 षटकार आणि 1 चौकार. सुंदर फलंदाजी करतोय, अतिशय सुंदर फलंदाजी करतोय शुभम. तुषार याला 3 चेंडू मध्ये 2 षटकार आणि 1 चौकार आणि 1 अवांतर धाव. अशा 17 धावा आत्ताच्या षटकामध्ये आलेल्या आहेत. पहिल्या षटका अखेरीस फक्त 7च धावा होत्या, कारण का साजन पटेल सर यांनी अतिशय सुंदर गोलंदाजी करून एक गडी सुद्धा मिळवलेला होता आणि फक्त 7च धावा आपल्या षटकामध्ये त्यांनी दिल्या होत्या. असे गोलंदाज साजन पटेल सर. पुन्हा एकदा सीमारेखा पार षटकार. अतिशय सुंदर फलंदाजी करतो आहे शुभम. थोड्या आशा जिवंत झाल्या असतील वळी रॉयल्स या संघाच्या शुभम याची बॅटिंग बघून, शुभम याची फलंदाजी बघून, कारण का तुषार याच्या गोलंदाजीमध्ये त्याच्या 4 चेंडूमध्ये 3 षटकार आणि 1 चौकार. अतिशय सुंदर फलंदाजी. धावसंख्या झालेली आहे ती 32. सुंदर फलंदाजी शुभम याची. माझ्या मते अशीच फलंदाजी पाहून नॉन स्ट्रायकर सचिनदादा तोडणकर यांची बॅट सुद्धा तळपेल पुढच्या षटकामध्ये अशी अपेक्षा आहे. तुषार याचा 5वा चेंडू आणि पुन्हा एकदा सीमारेखा पार षटकार. अतिशय सुंदर फलंदाजी करतो आहे शुभम. धावसंख्या झालेली आहे ती 38. अतिशय सुंदर फलंदाजी. तुषार याची धावसंख्या झालेली आहे ती 38. दोन्ही संघ करो या मरूच्या स्थितीत आहेत. दोन्ही संघांसाठी विजय महत्वाचा आहे. दोन्ही संघ विजयाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे. दोन्ही संघ विजयासाठी ओढा ताण करत आहे, पण कोणता संघ विजयी होईल हे आपल्याला शेवटच्या क्षणीच कळेल. शुभम याची सुंदर फलंदाजी आणि स्लो आराम टाकलेला होता हा आणि हा सुंदर असा चेंडू, पण पुन्हा एकदा स्ट्राइक वरती शुभम. धावसंख्या झालेली आहे ती 39. धावसंख्या झालेली आहे ती 39. अतिशय सुंदर फलंदाजी शुभम याची. पांडू मामा यांचे इथे स्वागत झालेले आहे मंडळातर्फे, त्यांचे सुद्धा हार्दिक स्वागत. आपल्याला जी खेळपट्टी इथे निर्माण करून दिलेली असे हे सुभाष मामा, पांडू मामा सर्वांचे मंडळातर्फे हार्दिक आभार. अतिशय वळी रॉयल्स या संघाला 12 चेंडू 43 धावांची गरज. 12 चेंडू आणि 43 धावा. 12 चेंडू 43 धावांची गरज. जर हा सामना आपल्याला जिंकायचा असेल तर 12 चेंडूत 43 धावांची गरज. दोन्ही संघांसाठी सूचना. सामना बरोबरी सुटल्यास प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघास विजयी घोषित करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. पुढील गोलंदाज पुन्हा एकदा आकाश सामना करेल. शुभम. धावसंख्या झालेली आहे ती 39. अवांतर धाव. धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या झालेली ती 40. 2 षटका अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 40.
12 चेंडू आणि 42 धावांची गरज. सुंदर असा पुन्हा एकदा सीमारेखा पार षटकार. अतिशय सुंदर फलंदाजी करतोय शुभम. आपल्या ऍक्च्युली शुभम हा नाव आज नक्की आहे. पहिला शुभम पाटील आणि हा शुभम जंगम. अतिशय सुंदर फलंदाजी होते आहे शुभम जंगम यांच्याकडून आणि धावसंख्या झालेली आहे ती 46. धावसंख्या झालेली आहे ती 46. रॉयल्स या संघाला जर हा सामना विजयी व्हायचा असेल तर शुभम याला शेवटपर्यंत मैदानात राहावं लागेल आणि वळी किंग्स या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर कोणत्याही परिस्थितीत शुभम याला बाद केलंच पाहिजे, अन्यथा काहीही होऊ शकते. धावसंख्या पुन्हा एकदा षटकार मारण्याचा प्रयत्न पण निर्धाव धावाचा चेंडू आणि धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 46 या धावसंख्येवरती. 3 चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे ती 46. 3 चेंडू धावसंख्या झालेली आहे 46. 2 चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे 46. पुन्हा एकदा षटकार मारण्याचा प्रयत्न. खेळाडू खाली आहे, पाहूया झेल घेतोय का आणि शुभम बाद. प्रभाकर मेहता उर्फ प्रभ्या अतिशय सुंदर असा झेल पकडून शुभम याला पॅव्हेलियन मध्ये पाठवलेला आहे. तीन चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे ती 46. अजूनही 9 चेंडू शिल्लक. अजूनही अवांतर धावसंख्येत वाढ. अजूनही 9 चेंडू मध्ये 35 धावांची गरज. सामना विजयी होण्यासाठी रॉयल्स या संघाला 9 चेंडू मध्ये 35 धावांची गरज. 9 चेंडू आणि 6 षटकार. 9 चेंडूत 6 षटकारांची गरज. आणि सुंदर असा हा चेंडू पण पाहूया षटकार घेण्याचा प्रयत्न पण हा चौकार. अतिशय सुंदर असा फटकार होता आकाशाचा. झेलसाठी प्रयत्न केलेला पण तो चौकार. 8 चेंडू आणि 31 धावा. 8 चेंडू मध्ये 31 धावांची गरज. रॉयल्स या संघाला हा सामना विजयी होण्यासाठी 8 चेंडू मध्ये 31 धावांची गरज. खरंच अतिशय रोमांचक असा हा सामना, अतितटीचा हा सामना. दोन्ही संघांसाठी विजय खूप महत्वाचा आहे. जो संघ विजयी होईल तो पुढच्या सामन्यामध्ये प्रवेश करेल. जो संघ पराजित होईल तो संघ या लीग मधून बाहेर जाईल. 8 चेंडू 8 चेंडूत 31 धावांची गरज. सामना विजयी होण्यासाठी 8 चेंडू आणि 31 धावा. अजूनही 5 षटकारांची गरज आहे. रॉयल्स या संघाला 8 चेंडू मध्ये 5 षटकारांची गरज आणि 1 सिंगल धाव. समोरच्या दिशेने हा टोलावलेला चेंडू पाहूया पंच काय निर्णय देत आहेत. चौकार. 7 चेंडू 27 धावा. 7 चेंडू आणि 27 धावा. 3 षटकार 1 चौकार.
3 षटकार आणि 1 चौकाराची गरज. 7 चेंडू आणि 27 धावा. 4 षटकार आणि 1 चौकार. पुन्हा एकदा षटकार मारण्याचा प्रयत्न होता पण माझ्या मते सचिन दादा तोडणकर दुसरी दगडाचा प्रयत्न आणि यशस्वी प्रयत्न नाही, अयशस्वी प्रयत्न. धावचित्त झालेला आहे राहुल. राहुल यांचे प्रयत्न चांगले होते पण अयशस्वी. शेवटचं षटक पाहूया कोण घेऊन येत आहेत. तसेच विश्वमित्र क्रीडा मंडळ आयोजित वर्ल्ड प्रीमियर लीग पर्व 5वे विश्वमित्र क्रीडा मंडळातर्फे सर्वांना हिंदू धर्माच्या आणि हिंदू नववर्षाच्या त्याचप्रमाणे गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच आमच्या मंडळाचे हितचिंतक, आमच्या मंडळाला दरवर्षी आणि वेळोवेळी सहकार्य करणारे नितेश वागदरे यांना नम्र विनंती की त्यांनी व्यासपीठावरती उपस्थित राहायचंय. आणि आमच्या मंडळाचे कार्यकर्ते आमच्या मंडळाचे कार्यकर्ते, ज्येष्ठ कार्यकर्ते, धडाडीचे कार्यकर्ते अनिल शिगवण यांना मी नम्र विनंती करतोय की त्यांनी नितेश वागदरे यांचं पुष्पगुच्छ, श्रीफळ आणि शॉल देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. वेळोवेळी आमच्या मंडळाला सहकार्य करत असतात आणि असंच सहकार्य आम्हाला करत राहा. हे फक्त आमचे हितचिंतक नसून आमचे मित्र आणि आमच्याच मंडळातील खेळाडू आहेत असे हे नितेश वागदरे. अतिशय सुंदर असा फटकार आणि हा सीमारेखा पार षटकार. ज्या खेळीची अपेक्षा होती सचिन दादा तोडणकर यांच्याकडून, त्यांनी आपल्या पहिल्या चेंडूवरती सुंदर असा षटकार मारून आपल्या संघाच्या आशा थोड्याशा जिवंत ठेवलेल्या आहेत. सचिन दादा बॉलर्स नेम समीर. पाच चेंडू आणि 20 धावा. सुंदर असा फटकार आणि हा सुद्धा चौकार. 4 चेंडू आणि 16 धावा. 4 चेंडू 16 धावांची गरज. जर वर्ल्डी रॉयल्स या संघाला हा सामना विजयी व्हायचा असेल तर 4 चेंडू आणि 16 धावा. अतितटीचा सामना, रोमांचक असा हा सामना. 4 चेंडू 16 धावा. जोपर्यंत सचिन दादा तोडणकर जर मैदानात उपलब्ध आहे तर षटकारांचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा हा सचिन तोडणकर हा 4 षटकार मारण्याची ताकद सुद्धा आपल्या अंगी ठेवतो. 4 चेंडू आणि 16 धावा आणि सुंदर असा फटकार. हा सुद्धा सीमारेखा पार षटकार. 3 चेंडू आणि 10 धावा. 3 चेंडू आणि 10 धावा. सामना कुठून कुठे आला म्हणून बोलतोय क्रिकेट असा हा सामना आहे की जर 3 चेंडूत 10 धावा जर सचिन दादा तोडणकर याने केले तर संकेत मोरे उर्फ अप्पी यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक सचिन दादा तोडणकर यांसाठी आलेलं आहे. 3 चेंडू आणि 10 धावा काही कठीण नाही आहे. आणि सिद्धेश शिंदे यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सचिन दादा तोडणकर बक्षिसांचा वर्षाव. सचिन दादा तोडणकर यांच्यावरती बक्षिसांचा वर्षाव. 2000 आणि 1000 म्हणजे रोख रक्कम 3000 रुपये. 3 चेंडू आणि 10 धावा. अतितटीच्या सामन्यामध्ये, रोमांचक अशा सामन्यामध्ये अतिशय सुंदर फलंदाजी सचिन दादा तोडणकर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू 10 धावा. रोमांचक असा हा सामना. सुंदर असा फटका पण निर्धाव धावाचा चेंडू. 2 चेंडू.
मित्र सुरेश जाधव यांकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे दादावरती. रोख रक्कम 5,000, 2,000 आणि 1,000 असे 8,000. 2 चेंडू आणि 10 धावा. 2 चेंडू 10 धावांची गरज. 1 षटकार आणि 1 चौकार. 2 चेंडू आणि 10 धावा. 2 चेंडू 10 धावांची गरज. 2 चेंडू आणि 10 धावा. खरंच दोन्ही फलंदाज आणि गोलंदाजांवरती खूप प्रेशर. 2 चेंडू आणि 10 धावा. अतितटीचा सामना. दोन्ही संघांना विजय महत्वाचा आहे. जो संघ विजयी होईल तो पुढच्या सामन्यामध्ये वर्ल्डी वॉरियर्स या संघाशी लढत असेल याची नोंद घ्यायची आहे. जो संघ विजयी होईल तो संघ वर्ल्डी वॉरियर्स या संघाशी लढेल. सुंदर असा फटकार. साजन पटेल सर चेंडूच्या खाली आणि सचिन दादा बाद. सर्वात मोठं टेन्शन, सर्वात मोठं वादळ सचिन दादा तोडणकर यांचे प्रयत्न खूप अपुरे पडले. पण वेल डन दादा, तुमचे प्रयत्न चांगले होते. सचिन दादा तोडणकर अतिशय सुंदर प्रयत्न केलात तुम्ही, त्याबद्दल. त्याचप्रमाणे वर्ल्डी किंग्स साजन सर आपल्याला सुद्धा अतिशय खूप खूप शुभेच्छा. आपली गोलंदाजी आणि आपलं क्षेत्ररक्षण पाहून खरंच तुमचे चाहते सुद्धा अजूनही इथे 80% ते 90% चाहते होते, ते आता 100% तुमचे चाहते झालेले आहेत. कारण का तुमची गोलंदाजी आणि तुमचं क्षेत्ररक्षण पाहून अतिशय. पुढचा सामना तुमचा माझ्या मते वर्ल्डी वॉरियर्स या संघाशी होणार आहे. युवराज सरांचं असं म्हणणं आहे साजन सर की तुम्ही सुप्रीमो मध्ये 11 मध्ये कोणत्याही परिस्थितीत खेळलंच पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे. वेल डन, कॉंग्रॅच्युलेशन आणि अभिनंदन वर्ल्डी किंग्स अँड बॅड लक वर्ल्डी रॉयल्स. संजय कडू यांचे हार्दिक अभिनंदन. तुम्ही पुढच्या सामन्यासाठी तुम्ही गेलेला दादा संजय कडू जरा हात दाखवायचे. मोलाचं असं तुमचं सहकार्य होतं आपल्या संघासाठी. संजय कडू जिथे कुठे असतील आपला हात दाखवायचा आहे. रोहन भोसले यांचा उजवा हात म्हणून ओळखला जातो संजय कडू. झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा जो पुरस्कार पटकावलेला आहे तो वर्ल्डी किंग्स या संघाचा धडाकेबाज फलंदाज आताच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सिद्धेश गावंड यांना मी नम्र विनंती करेन की मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार हे
आता झालेल्या सामन्यामध्ये जो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो सिद्धेश गावंड यांच्या हस्ते होईल आणि सामनावीराचा पुरस्कार जो पटकावलेला आहे तो वर्ल्डी किंग्स या संघाचे संघमालक, या संघाचे कर्णधार साजन पाटील सर, डॉक्टर ॲडव्होकेट साजन पाटील सर अतिशय सुंदर गोलंदाजी करून पहिल्या षटकामध्ये 2 गडी मिळवून फक्त 7च धावा दिलेल्या होत्या आणि सुंदर असा झेल पकडून आपल्या संघाला विजयाचा जवळ नेऊन विजय प्राप्त केलेला आहे. असे हे साजन पाटील सर, अतिशय सुंदर झेल त्यांनी, तो पण सचिन दादा तोडणकर जो घातक ठरत होता आपल्या संघासाठी, षटकार आणि चौकार मारत होता, अशा फलंदाजाचा झेल पकडून आपल्या संघाला विजयी केलेला आहे. असं डॉक्टर ॲडव्होकेट साजन पाटील सर अतिशय सुंदर खेळी करून आपल्या संघाला विजयी केलेले आहेत. अभिनंदन साजन सर, खरंच अभिनंदन तुमचं. तुमचा संघ संकटात असताना संकट मोचक सारखे तुम्ही आपल्या संघासाठी धावून आलेले आहेत आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा दिलेल्या होत्या आणि सुंदर असा झेल पकडून आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला होता. आणि मला म्हणायचं आहे, जसं तुम्ही ज्या वेळेला नाणेफेकीच्या वेळेला सिद्धेश गावंड यांना बोललात की नाणेफेकीचा कॉल खाली पडला आणि आम्ही नाणेफेक हरलो, पण विजय प्राप्त झाल्यानंतर तुम्ही सिद्धेश गावंडबद्दल काय बोलाल? थँक्यू. आता तुम्ही पाहिलंच आहे की कशा प्रकारे आम्ही जिंकलेलो आहे. फील्डिंग तुम्हाला माहिती आहे, मला फील्डिंग का पहिली हवी होती. बट एक चीज़ बोलना चाहूँगा यहाँ पे, साजन नाम है तो लवर मत समझो, साजन नाम है तो लवर मत समझो. आई एम आगरी, ऑलवेज एंग्री. जोरदार टाळ्या साजन सरांसाठी आणि हार्दिक अभिनंदन. पण साजन पटेल सरांनी कपिल यादव ह्या वादळासारखा पहिलाच गडी मिळवून दिलेला होता या संघाला, तरी त्यांच्यासारखे अभिनंदन. आणि अशीच काही कडा पुढच्या मॅचसाठी सुद्धा तुम्हाला ऑल द बेस्ट. तसेच आमच्या मंडळाचे कार्यकर्ते, धाडेचे कार्यकर्ते सुबोध मांजरेकर, वरोहन मांजरेकर यांचे पिताश्री सुधाकर मांजरेकर यांचे इथे आगमन झालेले आहे, तरी मंडळातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत. बहुमूल्य अशी भेट आमच्या मंडळाला दिला त्याबद्दल श्री सुधाकर मांजरेकर आपले मंडळातर्फे हार्दिक स्वागत, हार्दिक आभार.